आज 1 एप्रिलपासून देशात नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात आजपासून देशात काही नवे निर्णय आणि व्यवस्था लागू होते आहे. आजपासून देशात नवी कररचना लागू झाली. या अंतर्गत 12 लाख वार्षिक उत्पन्नापर्यंत प्राप्ती करातून सूट मिळणार आहे. नोकरदार वर्ग 75,000च्या मानक वजावटीसाठी पात्र असतील. त्यामुळे 12,75,000 रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. जे मोबाईल क्रमांक सक्रिय नाहीत त्याद्वारे UPI-वरून आर्थिक व्यवहार आजपासून करता येणार नाहीत. त्याचप्रमाणे GST पोर्टलवर बहुघटक प्रमाणीकरण सुरू होणार असून ते अधिक सुरक्षित आहे. GST संबंधी घोटाळे रोखण्यासाठी आजपासून नवे नियम लागू होत आहेत. वार्षिक 10 कोटींहून अधिकची उलाढाल असलेल्या उद्योजकांना नव्या पावती पोर्टलवर ई-पावती अपलोड करणं आवश्यक झालं आहे. तर 50,000हून अधिकच्या खरेदी विक्रीवर TCS कपात होणार नाही.